माता रमाई जशी कधी दिसली का कुणाला सांगा, करिता का बाड कष्ट कधी रुसली का कुणाला सांगा. त्या रामाजीची सुर अर्धांगिनी रमा भीमाची, पाहुनी कुणाचे दुःख कधी हसली कसा. सुरुवातीला पाहुण कुणाचे दुःख कधी हसली का सांगा, कधी हसली का सांगा. कार्यक्रम जयंतीचा आपण गप्पा आपले चालू ऐका जरा, काही न विनंती करतो जरा. रमायचं गाणं तुमच्यासाठी गातो. मेहंदी काढताना काय कान काय तिकडे करायचं, कान इकडे माझ्याकडे ठेवा. मेहंदी काढताना बोलायची गरजच नाही ना. मेहंदी काढणाऱ्याने काढू द्या, पण कान इकडे ठेवा. रमायचं गाणं तुमच्यासाठी गातो. हा, मेहंदी तिकडं आणि कान इकडं असं करा. ऐका, वासराचे तिला गाय म्हणावे, सांभाळी ते लेकराला तिला माय म्हणा. गमवीला समाजा साधीने आपल्या पोटचा गोळा, भविष्यात मावल्या नव्हत्या रमाईला काय म्हणावे. सांगा त्या रमाई मुलीला काय म्हणा. मारमा तेरा दर्जा आसमां से भी ऊंचा है. मारमा तेरा दर्जा आसमां से भी ऊंचा है. ममता का हिमालय भी तेरे कद से नीचा है. करोड़ों बच्चे कैसे संभाले अपने आंचल में मारवानी. यही सवाल मैंने मेरी माँ से पूछा. यही सवाल मैंने मेरी माँ से पूछा. काय सांगता बाबा. रमाई दयाळची पत्नी आहे. दयाळची पत्नी रमाई. इतर आईबाना सांगतात, शेजारच्या आईबाया म्हणतात तू दयाळची पत्नी आणि तुझ्या वेळात काळ्या मनाची बोत आहे. आमचा नवरा साधा ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे, परंतु आमच्या वेळात गळा भरून सोन आहे. म्हणून तू दयाळची पत्नी असला तुझ्या वेळात फक्त काळ्या मनाची बोत आहे सांगता. रमाई काय म्हणतात त्यांना बाबा. रमायचं गीत मी का गायचं लक्षात घ्या. रमायचं गीत मी का गायला आणि तुम्ही का ऐकावं.
ऐकावं जरा. बारके त्यांच्या आया कुठे आहे बघा, यांच्या जरा लई तुला यांच्या जेव्हा काय त्याचं बरोबर बसले तुम्ही कालवा केला तुमच्या आईला नाव ठेवतील बघा. चंद्रिका नितीन थोरात या भगिनीकडून रमाईच्या गीतासाठी 100 रुपये भेटलेले त्यांचं काय म्हणा बघा. भारी सोन्याहुरी कुंकवाच घरी. रमाईचं गाणं मला का गायचं तुम्ही काय गायचंय. प्रत्येक भगिनीला वाटतं की माझ्या मोठी मुलगी जन्माला यावी आणि त्या मुलीचं नाव ठेवावं रमा. प्रत्येकाच्या घरी रमा जन्माला आली, प्रत्येकाच्या घरी रमा जन्माला आली, प्रत्येकाच्या घरी एक रमाई तयार झाली. जिकडे बघावं तिकडे रमाच रमा झाल्या. काय झाल्या, जिकडे बघावं तिकडे रमाच रमा. पण एक सुद्धा माणसात नाही जमा असलेला पाहिजे रमा. कशा रमा झाल्या, नाहीतर आम्ही नाव ठेवतो रमा. रमा काय करते, शुक्रवारी आणि मंगळवार पलटी घेऊन फिरते. आईच्या वाढ पाहिजे असली पाहिजे रमा. रमाई कशी असणं गरजेचं आहे. अगं भारी सोन्याहुरी कुंकवाच घरी. परंतु माझ्या धन्याचं नाव साऱ्या जगात आहे म्हणून मी या धन्याची पत्नी असताना मला अभिमान माझ्या पतीचा. काळ्या मनाची बोट असली तर काय झालं. म्हणून रमाई म्हणतात काय बाबा, रमाई स्वतःला भाग्यवान समजतात. कारण का बाबासाहेबांसारखा मला पती लाभला. इथं बसलेल्या माझ्या माता भगिनींना विनंती आहे माझी, ऐका जरा. कार्यक्रम टाइमपास म्हणून ऐकायचं नाही बाबासाहेबांचा. घरात ऐका. रमाई काय म्हणतात, भाग्यवान माझ्यावानी नाही कोणी. इथं बसलेल्या माता भगिनींना माझा प्रश्न, तुम्हाला वाटतं
मी भाग्यवान, मला लई नावला चांगला मिळाला. वाटतं का कोणाला? ज्यांना ज्यांना वाटतं ते हात वर करा बघू. नुसताच गपचिप कार्यक्रमात आहे त्या माझा. कुणाकुणाला वाटतं की मला पती चांगला मिळाला, मी भाग्यवान. वाटतं का कोणाला? कुणाच हात वर करून दादा. कारण आजकाल चांगली बायको मिळालं नशीब लागतं, चांगला नवरा मिळाला नशीब लागतं बरं का. बाबासाहेबांचं नशीब फार महान होतं की बाबासाहेबांना रमाईसारखी पत्नी लाभली. रमाईचं भाग्य फार मोठं होतं, बाबासाहेबांसारखा पती लाभला. याचा आजकाल जमाना बदलला हो. नवऱ्याचा विश्वास बायकोवर नाही, बायकोचा विश्वास नवऱ्यावर नाही झालाय. कसा संसार आहे का? नुसतेच मेहंदी काढून बाबासाहेबांचा जयकार म्हणून जयंती होत नाही. बाबासाहेब डोक्यात घेणं गरजेचं आहे, म्हणून सांगणं काय बघा. शेण गोळा करून गवऱ्यात आपल्या त्या निकल्याने संसार भागवला आणि आपल्या पतीला शिक्षणासाठी मदत केली. रमाईनं संसारात पैसा काढला. रमाईनं संसारात पैसा काढला हो. कशासाठी? आपल्या घराच्या शिक्षणासाठी. नाहीतर आमच्याकडे बायका पैसा काढतातच. कुठनं? नवऱ्याच्या खिशातून. नवरा संध्याकाळी घरी आला, खुर्टीला कपडे अडकवली, नवऱ्याच्या खिशात पैसे काढतात. पैसे काढण्याबद्दल माझं बहुमत नाही. जरूर पैसे काढा. कशासाठी काढा? आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी काढा, संसारासाठी काढा. नाहीतर आमच्या बायकांचं काय? पैसे काढतात कशासाठी? याच्यासाठी पैसे सगळे. तोंडाला लावायला लिपस्टिक, लाली, पावडर असल्यासाठीच पैसे काढले. त्यासाठी पैसे नवऱ्याच्या खिशात काढू नका. काढण्याबद्दल माझं दुमत नाही. रमाईने पैसे काढले कशात? संसारातून काढले, कष्टातून पैसे काढले, पतीला शिक्षणासाठी पाठवले प्रत्येकाला. म्हणून रमाई कशी होती? माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, कारण आपणही आपल्या घराची सेवा मनापासून करा. आयुष्यात कुठल्याच गोष्टीचं कमी पडणार नाही. रमाईच्या बाबासाहेब मोठे झाले. बाबासाहेबांच्या गायीच्या पाठीमागे रमाईचा फार मोठा त्याग आहे. किती सांगावं किती बोलावं तेवढं कमी आहे रमाईचं. तर एवढं सांगणं माझं काय आहे, माता भगिनींना माझी विनंती हात जोडून काय आहे,
आपल्या पतीची सेवा मनापासून करा तर तो तुमच्या जीवनात अर्थ आहे. तशी रमाईने आपल्या घराची सेवा केली म्हणून रमाईचं नाव तुमच्या आमच्या मुखाचा इतिहासात आहे. नाहीतर काय होतं, तू कलवटवटन मी आहे रामगड लोक म्हणतात तुझ्या बायका आपल्या पतीच्या सेवेची कृती जी अखंड राहिली रमायची अशी तुम्ही आपल्या पतीची सेवा मनापासून करा हीच विनंती करतो. आणि शेतकऱ्याचा शेवट करतो काय का आमच्या भगिनी गायत्रीताई थोरात या भगिनीकडून या रामायच्या गीतासाठी 100 रुपये भेट आलेले आहे. त्यांचं काय म्हणणं आहे का? दत्तात्रय सुरेश देशमुख यांच्याकडून आताच्या रामायच्या गीतासाठी 100 भेट आली. बरोबर, धन्यवाद. गाण्याचा शेवट करतोय. संगीत